नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरामध्ये चाललंय तरी काय? राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील SBI बँकेचे ATM गॅस कटरने कापून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसापासून देवळाली परिसरामध्ये भांडण, मारामाऱ्या, महिलेची छेड, दरोडे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असताना याला नेमकं मूकसंमती कोणाची हाही खरा सवाल उपस्थित केला जात आहे. राहुरी फॅक्टरीसह देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नुकतेच 8 दिवसांपूर्वी येथील 4 बंगले चोरट्यांनी फोडले. त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली. तर मागील 2 दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान आज देवळाली प्रवरा शहरातील SBI बँकेचे ATM गॅस कटरने च्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी फोडून काही रक्कम लंपास केली आहे. किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही. घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व LCBचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील CCTV तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे तसेच LCBचे अतुल लोटके, रमीराजा अत्तार, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, महादेव भांड तसेच फॉरेन्सिकचे गणपत झरेकर, सोहेल सय्यद यांनी धाव घेतली आहे. देवळाली प्रवरा हद्दीत कायम चोरीच्या घटना घडत आहे. त्या ठिकाणची पोलीस चौकी असून अडचण नसून खोळंबा या स्थितीत आहे. राहुरीच्या खाकीला डाग लावणाऱ्या त्या मगरूर पोलिसाची याच ठिकाणी नेमणूक असताना DBचे काम पाहत आहे. त्याला DBतून काढून देवळाली प्रवरा पोलीस चौकीत पूर्णवेळ ड्युटी द्यावी अशी मागणी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांतून होत आहे. येथील व्यापारी व राजकीय मंडळींशी या मगरूर कर्मचाऱ्यासोबत अनेक वेळा खटके उडाले आहेत. अवैध व्यावसायिकांशी असलेले हितसंबंध व त्यातून अर्थकारण हाच गोरखधंदा या खाकीवाल्याने लावला असल्याने देवळाली प्रवरात अवैध व्यवसाय, गुन्हेगारीचे प्रमाण व धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वेळीच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वेळोवेळी गुन्हेगारी घटना घडणाऱ्या यास जबाबदार धरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असाही सूर उमटत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.